सो सध्या आईची कोणती आठवण मनात रेंगाळतीये? अरे, आई माझी आई खूप वेगळी आई होती आणि सतत तिच्या वेगवेगळ्या आठवणी मनामध्ये येतात. सगळ्यात जास्त अभिमान मला या गोष्टीचा वाटतो, की माझे आई-वडील दोघेही प्रोफेसर्स होते. माझे वडील एस-पी कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि या दोघांनीही त्यांच्या हाताखाली हजारो विद्यार्थी शिकून बाहेर पडले बरोबर. आणि त्यांनी आपली मुलं आणि ते विद्यार्थी ह्याच्यात काहीच फरक नाही केला कधीच. म्हणजे प्रत्येक माणसाला तो आहे त्याच्यापेक्षा वर कसा जाईल यासाठी देवर इतके कटिबद्ध होते. म्हणजे तो हा खूपच असा शब्द झाला. पण होते तसेच होते. राईट. आणि असे शिक्षक त्या मुलांना लाभले आणि आम्हाला असे आई बाबा लाभले. हे मला खरोखरच मी खूप भाग्यवान आहे त्या बाबतीत मी मधुरा. कारण आता सतत जाणवतं की त्या संस्कारांचे काय फायदे आम्हाला होत आहेत. अगदी. अजूनही. म्हणजे हो. असं नसतं की मुलांच्या लहानपणी संस्कार करायचे असतात आणि मग ती मोठी होतात आणि मग त्यांना सोडून द्यायचं. शेवटच्या क्षणात माझ्या आईने केलेला शेवटचा म्हणता येईल असा संस्कार आहे की आजारी माणसाशी कायम प्रेमानेच बोलायचं. कारण तो माणूस इतका झेलत असतो स्वतःच्याच प्रॉब्लेम्सला आतल्या आतमध्ये. त्याच्या डोक्यात इतकी वादळं चाललेली असतात. नॉट ओनली आजारी पण आपल्या घरातले जे सिनियर्स असतात त्यांच्याशी इतक्या वादळांची त्यांची लढाई चालू असते की त्यांना तुमचं एखादं सहज म्हटलेलं वाक्य सुद्धा खूप लागू शकतं. सो आणि का म्हणजे का लागावं आपलं वाक्य कुणाला आणि विशेषतः ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांना.